नमस्कार, माझं नाव प्रज्ञा. मी धन्वंतरीमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करते. कांदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतला जातो, परंतु या भागामध्ये टेम्परेचरमुळं आणि या यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळं आजूबाजूचे सगळे कांद्याचे प्लॉट जे आहेत ते फेल झालेत आणि फक्त हा जो कांद्याचा प्लॉट आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आलेला आहे. तर या शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे ग्रॅन्युअल्स असतील, बॅक्टेरिज किट असेल, आपले ट्रॅप असतील, तर आपण इथे पाहू शकतो की ट्रॅप सुद्धा यांनी अतिशय व्यवस्थितपणे वापरलेत आणि त्याचा रिझल्ट पण त्यांना हा जाणवतोय की मोठ्या प्रमाणावर किडी ज्या आहेत तिथे त्याला चिकटलेल्या आहेत. बरोबर, आपण कांद्याची जर साईज बघितली तर ड्रिपवर यांनी कांदा केला होता. तर ड्रिपवर कांदा केल्यामुळे अतिशय एकसारखी आणि त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट, कांद्याचा कलर, कांद्याची वाढ, हे सगळं आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे. तर आज त्या शेतकऱ्यांचे कामगार इथं आहेत की ज्यांना हजारे मॅडमनी ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांना प्रॉपर गाईडलाईन दिली आणि प्रॉपर प्रोडक्ट त्यांना दिले होते. आम्ही गेल्या वर्षी त्यांना सुरुवातीला कांद्यासाठी दिले होते, त्यावेळेस 2च एकर करा म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेस 6 एकर होता. 2 एकराची जेव्हा ट्रीटमेंट घेतली त्यांना कॉन्फिडन्स आला की खूप चांगला रिझल्ट ह्या कांद्याच्या यातून मिळालेला आहे. आता ह्या वर्षी सुद्धा 6 एकराची लागण होती. ह्या वर्षी सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं अजून एकदा 2 एकर करा म्हणजे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स नाही. म्हटलं मॅडम पूर्ण 6च्या 6 एकराला आम्ही ट्रीटमेंट करतो म्हटले आणि पूर्ण हा 6 एकरचा जो परिसर आपण बघतोय, हा कांद्याची साईज बघतोय आपण, त्याने 100% आपल्या प्रोडक्टवर विश्वास ठेवून आम्ही सांगतो त्या पद्धतीनं मॅडमच्या गाईडलाईननुसार इथे ट्रीटमेंट्स आपण दिलेल्या आहेत आणि त्या ट्रीटमेंट्स घेऊन हा आज कांदा पूर्ण ह्या एरियामध्ये सरांचा हा कांदा खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे. शेतकरी समाधानी आहेत आणि बाहेरचे जे प्लॉट्स आहेत जवळपासचे आम्ही बघितले तर तिथल्या कांद्याची अवस्था फारच बिकट आहे. म्हणजे असा प्लॉट आलेलाच नाही आहे असं शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे.